सर्वांना नमस्कार. मित्रहो, ज्यांचे आरोग्य एकदम चांगले असते त्यांच्या 7 मुख्य सवयी कोणत्या असतात? म्हणजे 7 हॅबिट्स ऑफ हायली हेल्दी पीपल. या 7 सवयी कोणत्या आहेत ज्या की प्रत्येक जण त्या आत्मसात करू शकतो, त्या वापरू शकतो आणि प्रत्येक जण निरोगी राहू शकतो, आजारी पडण्याची वेळच येणार नाही. तर या ज्या 7 सवयी आहेत याला आपण काय म्हणतो की हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स, खूप परिणामकारक प्रभावी असणाऱ्या अशा या सवयी आहेत. तर याच्यातली पहिली सवय आपण बाकीच्या व्हिडिओमधून पण अधूनमधून बोलत असतो आणि लोकांकडून दुर्लक्ष होत असलेली ते म्हणजे पाणी सतत पिण्याची सवय. पुरेसं पाणी तुमच्या शरीर प्रकृतीप्रमाणे, आपल्या या वातावरणाप्रमाणे आणि तुमच्या शरीराच्या डिमांडप्रमाणे हे प्रत्येकाला ओळखता आलं पाहिजे. हे पाणी किती पाहिजे. आणि आपण नेहमी सांगतो की आपल्या भारतातल्या इथं वातावरणाला 3-3.5 लिटरच्या पुढून पाणी लागतं 24 तासाकरता. जे ॲव्हरेज पर्सन्स असतात, ज्यांचं वजन 60-65 तासाच्या आसपास असतं किंवा 70 किलोपर्यंत जास्तीत जास्त, तर त्यांना एवढ्या पाण्याची गरज असते. कारण पाणी जर कमी पडू लागलं तर आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विषारी घटक बाहेर निघून जात नाही, त्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही आणि पोट साफ नाही झालं तर आरोग्य साफ राहणारच नाही. आणि लघवीमधून जे द्रवरूप पाण्यात विरघळून जाणारे जे विषारी घटक असतात ते सुद्धा निघून जात नाही. आणि विषारी घटक जर शरीरामध्ये साठू लागली तर तब्येत बिघडायला ते महत्वाचं कारण होत असतं. म्हणून पाणी पुरेशा प्रमाणामध्ये पिणं. आता सकाळी उठल्यावर थोडंसं कोमट पाणी प्यायचं आणि दिवसभर रूम टेम्परेचरचं पाणी प्यायचं, हा आपला नियम आहे. म्हणजे फ्रीजमधलं पाणी तुम्ही पिऊ नका, एवढं थंडगार पाणी पिऊ नये. आपल्या बॉडीच्या टेम्परेचरला म्हणजे रूम टेम्परेचर जे असतं त्याच्यामध्ये जे ॲडजस्ट होईल त्या प्रकारचं आपण पाणी पिलं पाहिजे. म्हणून पाणी पिणं ही अत्यंत महत्वाची सवय आहे. तुम्हाला ॲडिक्वेट पाणी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 10 पर्यंत हा पाण्याचा जो कोटा आहे हा तेवढा तुम्ही संपवला पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही पहिली सवय. आता दुसरी सवय आहे की आहाराची. आहार काय म्हणतो आपण? बॅलन्स डाएट घ्या म्हणतो, संतुलित आहार घ्या म्हणतो. म्हणजे काय असतं या संतुलित आहारामध्ये? हे सगळे घटक जे महत्वाचे असतात, म्हणजे कार्बोदके असतील, प्रथिने असतील, चरबी असेल म्हणजे फॅट असतील, तसंच व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स, ट्रेस एलिमेंट्स असतात, हे सगळे घटक आणि त्याच्यासोबत पाणी. आता याच्यामध्ये हे संतुलित पाहिजे म्हणजे कसं पाहिजे की सगळ्यात महत्वाचं इथं दुर्लक्ष होणारी गोष्ट आहे ती म्हणजे प्रथिनं कमी असतात आहारामध्ये, प्रोटीन्स कमी असतात. म्हणून डाळींचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे, अंडे ज्याला चालतात त्यांनी घेतले पाहिजे, किंवा नॉनव्हेज ज्याला चालतात त्यांनी ते घेतलं पाहिजे, किंवा मोड आलेले जे कडधान्य असतात किंवा द्विदल जे घटक असतात त्यांचं प्रमाण आहारामध्ये जास्त केलं पाहिजे. म्हणजे प्रथिनं कमी पडणार नाही. प्रथिनांना आपण किंवा प्रोटीन्सना बॉडी बिल्डिंग युनिट्स म्हणतो आपण. हे शरीराचं पूर्ण स्नायूंना स्ट्रॉंग करण्याचं, तुम्हाला एकदम तुमचा स्टॅमिना वाढवण्याचं काम हे प्रथिनं करत असतात. म्हणून ते कमी नाही पडले पाहिजे, त्याच्याकडे आधी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि आपला बाकीचा जो आहार असतो, पोळी भाजी वरण भात जे आपण म्हणतो, याच्यामधून कार्बोहायड्रेट लागणारे आवश्यक आणि फॅट म्हणजे चांगलं फॅट जे म्हणतो हे थोडंफार प्रमाणात मिळत असतं आपल्याला. त्यासाठी वेगळे श्रम घ्यायची जास्त गरज पडत नाही. परंतु प्रथिनांसाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि हे प्रोटीन्सचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं राहील याच्यासारखा तो आहार घेतला पाहिजे. तरच तुमचा स्टॅमिना, तरच तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहू शकतं. आता जे आरोग्य चांगलं असणारे लोक असतात त्यांनी ही सवय मुद्दाम होऊन पाळतात. त्यांच्या आहारामध्ये हे प्रथिनांचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. आपण म्हणतो की दिवसाचे 40-50 ग्राम तरी प्रोटीन्स तुम्हाला शरीराला गरज असते. आणि हे मिळण्याकरता आपण एक ॲव्हरेज काढत असतो की तुम्हाला किती खावं लागेल. हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि कोणते पदार्थ खावे लागतील याचा पण आपण उल्लेख केलेला आहे. तर त्यानुसार हे प्रथिनांचं ॲडिक्वेट पुरेशा प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळेल याची काळजी केली पाहिजे. तिसरी जी सवय आहे ती म्हणजे व्यायाम. आता नियमित व्यायाम आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम, हा 10-15 मिनिट, तो 10-15 मिनिट किंवा एखादा अर्धा तास, अशा प्रकारचा व्यायाम, पण सगळ्या शरीराची त्याच्यामध्ये हालचाल होत असेल अशा प्रकारचा व्यायाम निवडला पाहिजे.
फक्त एकाच अवयवाची कुठला तरी हालचाल होते किंवा एकाच पार्टची, असं नाही झालं पाहिजे. सगळ्या पूर्ण शरीराची हालचाल, जसं चालण्यासारखा व्यायाम आहे, धावण्यासारखा आहे, सायकलिंग सारखा आहे, पोहण्यासारखा व्यायाम आहे, किंवा एरोबिक्स ज्याला आपण कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला धाप लागली पाहिजे, थोडासा घाम आला पाहिजे. अशा प्रकारचा व्यायाम, पुरेसा व्यायाम आणि नॉन स्टॉप कमीत कमी पाऊण तास ते 1 तास तुम्ही केला तर तो सफिशियंट पुरेसा व्यायाम तुमच्या शरीरासाठी असतो. आणि व्यायामासारखा दुसरा शरीराला साथी नाही की जो तुमचं बॉडी डिटॉक्स करतो. तुमच्या शरीरातले विषारी घटक सगळे काढून टाकायला जे मदत करतं ते सगळ्यात चांगला घटक आहे व्यायाम. म्हणजे ज्यांच्या शरीराला हा चांगल्या प्रकारे व्यायाम असतो, कारण याच्यावर भर देणं सध्या काय गरजेचं आहे जास्त, कारण आता बैठं काम जास्त वाढलेलं आहे. जीवनशैली दैनंदिनी जी आहे ते बैठ्या कामाची जास्त वाढलेली आहे आणि त्यामुळं व्यायामाकडे सकाळ आणि जमलं तर संध्याकाळ सुद्धा 2 वेळेला अशा प्रकारे इकडे महत्व देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा आपल्या प्रकृतीप्रमाणे, शरीराप्रमाणे, वयाप्रमाणे त्याची निवड करून व्यायाम नियमितपणानं केला पाहिजे. आणि ज्यांचं आरोग्य असतं चांगलं ते नियमितपणानं व्यायाम करतात, ही त्यांची चांगली सवय असते, ती सर्वांनीच आत्मसात करायची आहे. व्यायामासाठी जिममध्येच गेलं पाहिजे असं अजिबात अत्यंत आवश्यक नाही. तुम्ही घरी सुद्धा हे सगळे व्यायाम करू शकता. ज्यांना आवडत असेल त्यांनी जिममध्ये पण जाऊ शकता. म्हणजे तुम्ही कुठेही करा पण व्यायाम झाला पाहिजे शरीराला, ही लक्षात घेतलं पाहिजे. ही तिसरी सवय होती. आता चौथी ती सवय आहे, ही सवय असते की पुरेशी झोप. कारण मानसिकता तुमची कशावर अवलंबून राहणार? झोपेवर. मन शांत राहणार आणि झोपेमध्ये आपण म्हणत असतो की तुम्हाला चांगली जर झोप लागली तर त्या झोपेमध्ये तुमचे सगळे जे बॉडीचं टिअर अँड वेअर झालेलं असतं किंवा जी झीज झालेली असते, जे थकवा आलेला असतो, ते सगळं भरून निघत असतं. तुमची बॉडी कशी होते की पुनर्जीवन झाल्यासारखी होते. सगळी ज्याला टवटवीतपणा म्हणतो किंवा प्रसन्नपणा म्हणतो किंवा फ्रेशनेस जी याची असते ती येते. जसं आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो तशी तुमच्या बॉडीची बॅटरी फुल चार्ज होण्याकरता झोप ही अत्यंत आवश्यक आहे. ती रेस्ट, आरामाचं पण एक स्वरूप आहे आणि बॉडीला आरामाची सुद्धा गरज असते. ही झोप गाढ आली पाहिजे, शांत झोप आली पाहिजे, याची पण चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाला कमीत कमी 5-6 तासाच्या पुढून झोप लागत असते. कुणाला 7 तास लागेल, कुणाला 8 तास लागेल. तर तेवढी पुरेशी झोप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या पुढची 5वी जी सवय आहे ती आहे की तुमची मानसिकता. हे मानसिकता तर काय म्हणतो आपण, ब्रेन हा आपल्या शरीराचा राजा आहे, किंग आहे तो पूर्ण. त्याच्यापासून सगळे आदेश बॉडीला सगळे निघतात. म्हणून तो जर प्रसन्न असेल, तो जर खुश असेल, तो आनंदी असेल, जर तिथे विचार चालणारे जे चांगले सकारात्मक असतील, पॉझिटिव्ह विचार असतील, उत्साही ठेवणारे असतील, तुम्हाला प्रसन्न ठेवणारे असतील, तर काय होतं की सगळं तुमचं कार्य बॉडीचं चांगल्या प्रकारे चालायला मदत होते. तुमच्या दैनंदिनी पण सगळ्या, तुमची सगळी कामं पण चांगल्या प्रकारे होतात, तुम्हाला त्याच्यामध्ये मदत मिळते. म्हणून मानसिकता चांगली ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागत असतात, आपण याचे वेगळे व्हिडिओ केलेले आहेत की चांगल्या प्रकारे मानसिकता कशी सांभाळली पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं की हार्मोन्सचा जो स्त्राव आहे बॉडीमधला तो संतुलित राहतो. हार्मोन्स असंतुलन होणार नाही आणि जर हार्मोन असंतुलन झालं नाही तर बॉडी चांगल्या प्रकारे कार्य करत असते. सगळ्या पेशी, सगळ्या संस्था, सगळे अवयव हे चांगल्या प्रकारे कार्य करत असतात. म्हणून मानसिकता चांगली राहणं, त्यासाठी काय केलं पाहिजे की थोडं मेडिटेशन करा. दररोज एक 10 मिनिट तरी मेडिटेशन, ध्यानाला बसा थोडं शांत. कधी आतमध्ये स्वतःच्या डोकावून पहा, कधी स्वतःशी बोला, स्वतःशी कधी विचार करा, आत्मचिंतन करा कधीतरी, किंवा काय म्हणतो आपण नवीन नवीन काहीतरी शिकत राहा. त्यानं काय होतं की शार्पनिंग द सॉ म्हणतात आपण, धार लावायची, आपल्या विचारांना धार लावायची, मेंदूला धार लावायची, हे कार्य त्याच्यामुळे होत असतं. म्हणून ही मानसिकता अशा प्रकारे चांगली सांभाळली पाहिजे. दररोज काहीतरी इम्प्रुव्हमेंट, सुधारणा होती आपल्यामध्ये, काहीतरी नॉलेज, ज्ञानाची भर पडत आहे हे जाणीव सतत झाली पाहिजे, अशी मानसिकता ठेवली पाहिजे. आणि ह्या मानसिकतेमध्येच सगळं दडलेलं आहे की तुमच्या ह्या सवयी सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवायला तेच कारणीभूत होणार. तुमची मानसिकता तरच ह्या चांगल्या सवयी सगळ्या तुमच्या अंगी लाभू शकतात. आता याच्या पुढची जी सवय आहे ती पण थोडीशी दुर्लक्षित होत असते, ती म्हणजे श्वासाकडं, तुमचं रेस्पिरेशन. आपण काय म्हणतो, जीवन मरण एका श्वासाचं अंतर म्हणतात. म्हणजे श्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. ऑक्सिजनला आपण प्राणवायू उगाचच म्हणत नाही. तर हा जो प्राणवायू आहे याच्यामध्ये
तुम्ही कुठल्याही प्रकारचे श्वासाचे व्यायाम करायचे असतील तर करा, अनुलोम विलोम पण करा, कुठल्याही प्रकारचा, पण कसं झालं पाहिजे, खोल श्वास गेला पाहिजे मध्ये. तुम्हाला म्हणतो ना आपण व्यायाम करताना धाप लागली पाहिजे, हे त्याचंच उदाहरण आहे की खोल श्वास शरीरामध्ये गेला पाहिजे. तुमचं रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे. 95% पुढून हे प्रमाण PCO2 जे म्हणतो आपण रक्तातला, हा राहिला पाहिजे. 97, 98, 100% राहिला तर ते खूपच चांगलं. अशा प्रकारे मेंटेन केला पाहिजे. त्याकरता आपण एक खोल श्वास घेण्याची मेथड सांगितली होती मागच्या वेळेला की 4, 5, 6 हे जे सेकंद आहेत, 4 सेकंद श्वास तुम्ही खोलमध्ये घ्या, 5 सेकंद तो रोखून ठेवा आणि 6 सेकंद तो हळूहळू सोडा, किंवा 5-5-5 म्हणा तुम्ही याला, कसंही थोडंसं, पण एवढा असा प्रकारचा तुम्ही खोल श्वास घेतला पाहिजे. याच्यामुळं पण तुमचे फुफ्फुसं चांगले व्हायला, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढायला, सगळ्या बॉडीची त्यामुळे चांगल्या प्रकारे मदत होत असते. म्हणून ही पण श्वासाकडे लक्ष देणं आणि मुद्दाम चांगल्या प्रकारे खोल श्वास घेणं ही पण एक चांगली सवय आहे. आणि शेवटची जी 7वी सवय आहे, ती जी सवय आहे ती म्हणजे तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन, तुमच्या दिवसाचं नियोजन असेल, आरोग्याचं नियोजन असेल, फायनान्शियल नियोजन असेल, आर्थिक व्यवहाराचं नियोजन असेल, तुमच्या लोकांशी म्हणजे संबंध ठेवण्याचं नियोजन असेल, सामाजिक इन्व्हॉल्वमेंटचं नियोजन असेल, तुमचं सगळं जे काही विविध अंग आहेत, किंवा कार्यालयीन काम असेल, किंवा तुमचा उद्योगधंदा असेल, त्याचं नियोजन, हे सगळं प्लॅनिंग करायला 5-10 मिनिट वेळ दररोज जाऊ द्या. नियोजन करायला आपण काय म्हणतो की कुऱ्हाडीला आधी धार लावली तर त्या धार लावण्यामध्ये 5-10 मिनिट वेळ जाऊ द्या, पण त्यानं जे काम नंतर होतं, लाकडं तोडायचे जास्त तोडले जातात, फोडलं जातं सगळं. म्हणजे काय होतं, तसं तुम्ही जर अगोदर हे प्लॅनिंग केलात तर या प्लॅनिंगला वेळ घालवला तरी चालतं, पण त्याच्यामुळं पुढची कामं सगळी चांगल्या प्रकारे होतात. आणि ह्या प्लॅनिंगमध्येच या 7 सवयी पाळणं ही सुद्धा प्लॅनिंग त्याचीच बनू शकते. म्हणून या 7 सवयीकडे मुद्दाम लक्ष दिलं पाहिजे. म्हणून यासाठी ह्या प्लॅनिंग करणं अत्यंत आवश्यक असतं. या प्लॅनिंगमध्ये नियमितपणा आणणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दररोजच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीच्या सवयी आहेत, तुमची जी करायची गोष्ट आहे तुमच्या सवयीमध्ये बसली पाहिजे. म्हणजे हे काम झालं की ते झालं की ते, त्याच्यानंतर हे, असं त्यात बांधलेलं पाहिजे. जसं माळेमध्ये असतात गुंफलेले मणी, तसं याच्यानंतर त्याचा क्रमांक, असे क्रमांक लागलेले पाहिजे. म्हणजे काय होतं, नियमितता त्याच्यामध्ये येत राहते. आणि हे जेव्हा प्लॅनिंग तुम्ही ठरवाल चांगल्या दृष्टीनं, चांगल्या उद्देशानं, तुमचं चांगलं व्हावं म्हणून, चांगल्या आरोग्याकरता, त्यावेळेला काय कराल, तुम्ही वाईट सवयी आपोआप सोडून द्या. तुम्ही तंबाखू गुटखा कुठलं स्वरूप खाणार नाही, कारण आपल्याला चांगलं करायचं. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता म्हणतात ना, म्हणजे आपलं हित कशातही जर ओळखून तुम्ही करू लागलात, नियोजन करू लागलात, त्याच्यामध्ये तंबाखूला स्थानच मिळणार नाही कुठल्या स्वरूपाला. ते सिगारेट असेल, काहीच मिळणार नाही, ते पण जमेल. आणि तुम्ही दारू, अल्कोहोल सुद्धा त्याला शिवणार नाही, अजिबात पिणार नाही, किंवा जर पित असाल, सुटू शकत नसेल तर ते अत्यंत कमी प्रमाणात प्याल. म्हणजे या ज्या सवयी असतात, तसं स्वच्छता पाळायची आहे, नियमितपणा पाळायची आहे, मनाची शांतता ठेवायची आहे, आणि आहार, व्यायाम, ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत, या सगळ्या तुमच्या या प्लॅनिंग मध्ये बसतात. म्हणून हे प्लॅनिंग चांगल्या प्रकारे केली पाहिजे. तर या ज्या 7 हॅबिट्स आहेत ऑफ हायली हेल्दी पीपल, तर या सगळ्या आत्मसात केल्या पाहिजेत. या सगळ्या 7 सवयी आत्मसात करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते. सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून